कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दीदी टपाल लवकर धाव ना. मी नॉर्मली बसलेला मला असं चिल करत होतं, मग अचानक डिजिटल आलं. डिजिटल काच करा. तर आम्हाला वाटले अरे आता तर महाटासची बारी आहे, म्हणजे आता काहीतरी मोठं होणार. लगेच आम्ही खाली पळत गेलो. पळत तुम्ही गेला, मी झोपत होतो. हॅलो गावरान रोज आणि सिटी सुंदरीज, आता वेळ आली आहे आपल्या वीकेंडच्या एपिसोडची, जिकडे आपल्यातील एका जोडीला मिळणार आहे रिटर्न तिकीट. पण त्याआधी तुमच्याकडे आहे एक सुवर्ण संधी. आजचा प्री टास्क शोधा म्हणजे सापडेल. यामध्ये तुम्हाला काही कोडी देणार आहोत. ती सोडवून झाली की तुम्हाला त्या ठिकाणी साधन सामुग्रीची एक यादी मिळेल. 10 मिनिटात तुम्हाला ती यादी पाठ करायची आहे, ज्याचा वापर तुम्हाला उद्याच्या टास्क मध्ये करायचा आहे. सो आम्हा सर्वांना फूडचे इन्ग्रेडियंट्स आणि फूड आयटम्स पाठ करायला सांगितलेले, आणि आम्ही सगळेच क्वेश्चनमध्ये होतो की काय असू शकतं, आणि आम्ही सगळेच काय नेक्स्ट आहे हे प्रेडिक्ट करायला आम्ही चालू केलेलं. पण व्हॉट इज दिस सामग्री? कशाची तरी लिस्ट मिळणार आहे आपल्याला बेसिकली. फूड बनवायचं. हा मे बी list आहे. फूड ट्विस्ट. आणि नेहमीप्रमाणे आमचंच पहिलं नाव होतं कोरडं सोडवणे. दीपक प्रणाली. भविष्य सांगू शकत नाही, पण भूतकाळ साठवू शकतो. करेक्ट. वर्तमानात जर माझ्याजवळ आलात तर खजिना तुम्हाला मिळू शकतो. तर खजिना तुम्हाला मिळू शकतो म्हणजे खजिना त्याच्यापासून त्याच्याजवळ गेल्यावर आपला खजिना मिळू शकतो. तुला काय वाटतं काय असेल त्याचं उत्तर? हा, कॅमेरा. हा, मग सगळे कॅमेरे शोध ना, कुठेतरी लिस्ट सापडेलच. तर पटपट आम्ही सगळे दीपक कॅमेरा शोध, कॅमेरा शोध, कॅमेरावरती कुठेतरी असेल वगैरे वगैरे, आणि मला ते सापडलं. त्यांना कन्फ्युज झालं की माझं झालंय. थँक्यू अनुश्री. धन्यवाद. खोलायचं आणि जरा कालवा कमी करा. खोलल्यानंतर 10च मिनिटं तुला ते पाठ करायला. ग्रीन क्युकंबर, जॅगरी. बघ लक्षात, तू एवढं सांगू. दीपकला सांगितलं की तू 5 गोष्टी ठेव, तू 5 अर्ध करून आपण असं इन्ग्रेडियंट्स लक्षात ठेव आणि हा टास्क संपू. टोटल 11 इन्ग्रेडियंट्स होते आम्हाला. तसं आमचं 2-3 मिनिटात पाठ झालं. आम्ही तो एन्व्हलप ठेवला. सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात माझं महत्व तुम्हाला कळेल. माझ्या शेजारी येऊन बसा, प्राणवायू सोबत उत्तरही मिळेल. सिरियस घे तुम्ही. ट्री, झाड. प्राणवायू म्हणजे झाड काय? ए बळ उठ ना ऋषिकेश. मी शोधायला लागले ना, बसलं असा की मी असं बघितलं, मी असं एक लुक दिला की उठ लवकर उठ. मग जो उठलाय आणि जो आम्ही पळालोय पूर्ण लिव्हिंग रूम मध्ये, हर एक झाडाची कुंडी उचलून बघितली खाली की एन्व्हलप आहे की नाही. लिव्हिंग एरियामध्ये तर आम्हाला भेटलं नाही. तर मग मी फाउंटन एरियामध्ये गेली, आणि फाउंटन एरियामध्ये पूर्ण प्लांट्स होते. मी एक एक उचलून बघतीये, तिकडेही नाही. मग मला लास्टला तिकडे एक असं पूर्ण प्लांट्स होते, तिकडे मिळालं आमचं एन्व्हलप. तिचं नाव लिहिलं होतं ऋषिकेश आणि श्रुती. हे भेटलं. मला असं वाटलं की किती इन्ग्रेडियंट्स असतील, काय असतील, आम्हाला माहित नव्हते. तुम्ही आम्ही पळत गेलो ह्याच्या बेडरूम, बॉईज बेडरूम मध्ये, आणि एन्व्हलप खोललं तर आम्हाला दिसल्या 8 गोष्टी. मग कुठं जीव आला. हा, सॉल्ट, मीठ, मिल्क मध्ये दूध. ह्याला बरोबर 5 गोष्टी मी लक्षात ठेवायला सांगितल्या, आणि बाकीच्या 3 गोष्टी मी लक्षात केल्या. व्हीट फ्लावर, स्पिनेच, हर्ब्स, कॉर्न. डन. चला कॉन्फिडन्स जाऊया. गॅस खाल्ले घेत नको, थांबा. बागेश्री. थकलेल्या जीव. थकलेला पहिलाच कळलं, थकलेला ऐकलं ना तेव्हाच कळलं. चल वरती. होल मिल्क, शुगर, कार्डमन पावडर.
होल मिल्क. मुलांच्या बेडरूम मध्ये ओव्हरऑलच शोधूया. माझीच बेड खातो बघा बरं. हा तेच बघते. नाहीये. आग आणि पाणी. जेव्हा माझं आणि पवनचं रेडल आलं त्यात असं काहीतरी लिहिलेलं पाणी आणि आग, आणि तेव्हा मला स्ट्राईक झालं की किचनमध्येच असणार आमचं क्यू कॉल. आम्ही लगेच गेलो किचनकडे आणि आम्ही शोधायला लागलो. फर्स्ट लाईन वॉज इझी की गप्प्यांची मैफिल जिथे रमते असं. अगं फाउंटन एरियावरती चेक्स आहेत ना त्या टाईल्सवर. मला सगळ्यांनी सांगितलं की नाही याचा अर्थ हे आहे. तर आम्ही ओव्हरव्ह्यू घेऊन सगळीकडे शोधत होतो. नीट बघ रे, एकतर मला कळलंच नाही त्याच्यावर काय लिहिलं. 6 खड्यांचं कोणाचं शहर आहे का? सो राणी वरून मला जाणवलं की स्नूकर, कारण गेमिंग मध्ये राणी राजा, सो 1 किंग आणि 1 क्वीन ह्या सगळ्या गोष्टी येतात. बळीराजा मतलब शेतकरी. ह्योच तिचा बेड आहे का तरी? हा पंकज ज्वाला. रामान सोबत ये. शत्रुघ्न. मी वरही जाते, मी खालीही येते. माझ्या अवतीभोवती येतो गप्पांना रंगत. जेव्हा तिनं वाचलं कोडं तिला समजलं तेव्हा ती म्हणली डायनिंग टेबल, की मी गेलो पळत तिच्या मागं. आपलं चला, ती पलीकडच्या बाजूने बघत होती, मी अलीकडच्या बाजूने बघत होतो. आलं सापडलं. सो तिची सगळी नावं होती ती इंग्लिशमध्ये होती, आणि मला माहितीये की ह्याला मी इंग्लिशमध्ये सांगणार ते त्याच्या असं डोक्यावरून जाणार. भाजणीचं फ्लार म्हणजे माक्याचं कंच. नाही रे, मग? भाजणीचं पीठ. सो मी ते इंग्लिशमध्ये ना, ते मराठीत काय सर मी लगेच त्याला सांगत होते ऑनियन, कांदा, लेमन, लिंबू. भाजणीचं पीठ, पोहे, बेसन, धना पावडर. धना पावडर. मायला ऐश्वर्या चल खोल मत. चली पंकज. मला तर काय इंग्लिश मध्ये ते काय समजत नाही, पण 17 गोष्टी लिहिल्या होत्या त्याच्यावर. 17 इन्ग्रेडियंटचे नाव. ऑलिव्ह ऑइल, लाईम ज्यूस, लेमन, क्युमिन, चिली पावडर, पेपर, सिलांट्रो. तुमचं झालं ना पाठ? एकदा करते. घाबरत आम्ही दोघांनी पटपट केलं. 15 इन्ग्रेडियंट्स होते आमचे अराउंड. Wheat flour, spinach, corn, and herbs. You know herbs? You know herbs? Yeah, add it to you. Okay? Don't follow me. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.